नमस्कार. आज आपण क्लास 11th त्यामध्ये पेपर फर्स्ट चॅप्टर सर्कल स्टडी करणार आहे. त्यामध्ये सर्कल कशाला म्हणायचं, सर्कलची डेफिनेशन या ठिकाणी मी राईट केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट सर्कल आपण असं म्हणणार की या ठिकाणी एक मी सर्कल ड्रॉ केलं आहे. आता हे सर्कल ड्रॉ केलं तर या ठिकाणी त्याचं सेंटर मला दिसतंय. या सेंटरला मी म्हणतो फिक्स पॉईंट. त्याला मी काय म्हटलं, एक फिक्स पॉईंट म्हटलं. या फिक्स पॉईंटपासनं कॉन्स्टंट डिस्टन्स जे मेन्शन केलं आहे ती झाली माझी रेडियस. हे डिस्टन्स हे काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे या फिक्स पॉईंटपासनं नंबर ऑफ पॉईंट मी या ठिकाणी काय केलेत, ड्रॉ केलेत. ओके, याला आपण लोकस म्हणतो की या सी पासनं हा पॉईंट फॉर एक्झाम्पल पी इक्वी डिस्टन्स आहे. कोणताही पॉईंट जर मी घेतला तर तो या सेंटरपासनं काय इक्वी डिस्टन्स आहे, लोकस. ओके, आता त्याची डेफिनेशन मला या ठिकाणी दिलेली आहे. अ सर्कल इज डिफाईन द लोकस ऑफ अ पॉईंट विच मूव्ज. या लोकसपासून या पॉईंटपासून त्या प्लेनमध्ये तो पॉईंट काय होतो आहे, मूव्ह होतो आहे. प्लेन सच दॅट इट्स डिस्टन्स फ्रॉम द फिक्स पॉईंट रिमेन्स कॉन्स्टंट. या फिक्स पॉईंटपासून डिस्टन्स हे काय कॉन्स्टंट आहे. ओके, द फिक्स पॉईंट इज कॉल्ड सेंटर. जो तुमचा फिक्स पॉईंट आहे त्या फिक्स पॉईंटला आपण सर्कल असं म्हणतो. ओके, नंतर जे फिक्स डिस्टन्स आहे, काय जे फिक्स डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हटलं, रेडियस असं म्हटलं. काय म्हटलं मी त्याला, रेडियस. त्यानंतर मला त्याच्यामध्ये सर्कलच्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहेत. आता प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सर्कल. फर्स्ट, सर्कल दिले. ओके, हा तुमचा सेंटर आहे. या ठिकाणी एक मी कॉर्ड घेतोय, हिला नाव दिलं मी ए बी. या सेंटर सी पासनं या कॉर्डवरती मी परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करतोय मी, परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी एक पॉईंट देतो मी डी. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी या ए डीचं आणि या डी बीचं डिस्टन्स ए डी इज इक्वल टू डी बी. ए डी इज इक्वल टू डी बी. सी हा तुमचा काय, सी सेंटर, राईट. ए बी काय, कॉर्ड. ही काय झाली तुमची ए बी. आता मला सांगा सी डी ही या ए बीवरती काय झाली आहे, परपेंडिक्युलर झाली. काय झाली ती, ए बीवरती काय झाली आहे, परपेंडिक्युलर झाली आहे, राईट. जर ती परपेंडिक्युलर असेल तर देन ए डी इज इक्वल टू डी बी. ए डी इज इक्वल टू काय, डी बी. ही झाली माझी फर्स्ट प्रॉपर्टी सर्कलची. आता मला सेकंड प्रॉपर्टी स्टडी करायची आहे. प्रॉपर्टी सेकंड बघा काय, हीच फिगर सेम. जर तुमच्या दोन कॉर्ड इक्वल असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील. प्रॉपर्टी नंबर सेकंड, कॉर्ड, टू कॉर्ड म्हणतो मी. टू कॉर्ड आर कॉन्ग्रुएंट. टू कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे या सर्कलमध्ये तुमच्या दोन कॉर्ड या कॉन्ग्रुएंट आहे. मी याची फिगर या ठिकाणी ड्रॉ करतो. हिला नाव दिलं मी ए बी, हिला नाव दिलं मी सी डी. झालं. तर याच्यामध्ये तुमचा फिक्स पॉईंट हा सेंटर झाला सी, बरोबर आहे. आता या सी पासनं मी या ए बीवर परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो मी, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. नंतर याला पॉईंट दिलं मी, याला आपण डी ई म्हणू. डी ई चालेल ना. हा सेंटर झाला, सी कॉमन झालं होतं. परत याला पॉईंट दिलं मी सी
एफ आणि याला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला नाव देतो मी सी एम, याला एन म्हणतो, चालेल. आता या ठिकाणी दोन कॉर्ड तुमच्या कॉन्ग्रुएंट आहे. ही सी एन, जी तुमची सी एन दिसते, ही सी एन परपेंडिक्युलर होते कोणावरती, ए बीवरती. नंतर सी एम ही परपेंडिक्युलर होते कोणावरती, डी ईवरती. जर हे असं असेल, दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील, तर या सी एमचं आणि या सी एनचं डिस्टन्स हे इक्वल असतं. हे डिस्टन्स काय असतं, इक्वल असतं. ही झाली प्रॉपर्टी सेकंड, ही झाली प्रॉपर्टी सेकंड. आता प्रॉपर्टी थर्ड, प्रॉपर्टी थर्डमध्ये काय म्हणतो मी बघा, या सर्कलमध्ये ही तुमची डायमीटर आहे ना, डायमीटरला मी म्हटलं ए बी, हा तुमचा सेंटर आहे सी. या सेमी सर्कलवरती तुम्ही कुठेही पॉईंट घेतला, कुठेही घ्या. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी पॉईंट घेतो, मग या ठिकाणी पॉईंट घेतल्यानंतर मी याला जॉईंट केलं, त्याला नाव दिलं मी डी. या सेमी सर्कलवरती कुठेही पॉईंट घेतला तर या ठिकाणी तयार होणारा अँगल हा तुमचा 90 डिग्रीचाच असतो. या ठिकाणी तयार होणारा अँगल हा तुमचा काय असतो, 90 डिग्रीचाच असतो, राईट. प्रॉपर्टी नंबर थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. प्रॉपर्टी नंबर फोर्थ प्रॉपर्टी बघा काय सांगते. ही फोर्थ प्रॉपर्टी तुम्हाला हे सांगते की याच्यामध्ये आपण 4 कॉर्ड घेतल्या, 4 कॉर्ड, याला जॉईंट केलं, जॉईंट केल्यानंतर है ना, त्या ठिकाणी याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो मी. काय म्हणतो मी त्याला, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. याला ए बी सी आणि डी नाव दिलं, म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी यांची सम ही किती असते, 180. आणि अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू किती असते, 180. आणि क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर त्याची इंटिरियर अँगलची सम ही 360 आपल्याला त्या ठिकाणी मिळते. लास्ट प्रॉपर्टी मला याच्यामध्ये बघायची आहे. आता या ठिकाणी लास्ट प्रॉपर्टी बघा काय, सर्कलची लास्ट प्रॉपर्टी मला स्टडी करायची आहे. प्रॉपर्टी नंबर 5. या सर्कलला मी कुठेही टँजंट ड्रॉ केली. टँजंट म्हणजे काय की त्या सर्कलच्या एकाच पॉईंटमधनं ती पास होते. अ टँजंट पासेस थ्रू ओनली वन पॉईंट. आणि ती टँजंट या सर्कलच्या रेडियसला काय असते, परपेंडिक्युलर असते. टँजंट always perpendicular to radius. Tangent is always perpendicular to radius. ओके. सर्कलची डेफिनेशन, सर्कलचे 5 पॉईंट्स, प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी स्टडी केल्या. आता यानंतर मला स्टडी करायचं आहे इक्वेशन ऑफ सर्कल है ना. त्या सर्कलचे मला 2 टाईप आणि एक तिसरा टाईप मला डायमीटर फॉर्म हा त्या ठिकाणी स्टडी करायचा आहे. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ अ सर्कल, फर्स्ट पॉईंट त्या ठिकाणी मी राईट करतो. मला फर्स्ट पॉईंट स्टँडर्ड इक्वेशन ऑफ अ सर्कल, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ अ सर्कल मी त्याला असं म्हणतो. जर सेकंड लँग्वेज मी चूज केली, सर्कल पासिंग थ्रू ओरिजिन है ना, किंवा जे सर्कल तयार होतं आहे त्याचा जो सेंटर आहे हा सेंटर ओरिजिनमध्ये है ना. मला एक्स ॲक्सिस दिलेला आहे, वाय ॲक्सिस त्या ठिकाणी दिलेला आहे, राईट. हा झाला एक्स ॲक्सिस, याला म्हणतो मी वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मी म्हणतो एक्स युनिट, या डिस्टन्सला मी काय म्हणतो एक्स युनिट.
आणि ह्या वायवरचं डिस्टन्स जे काही मी घेईल ते डिस्टन्स माझा काय असणार आहे, वाय युनिट. मी असं या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलेलं आहे ना. आता याच्यामध्ये मला ही तर रेडियस आहे माझी एक्स, ही पण माझी रेडियस आहे, त्याला मी आर म्हणतो. आणि या ठिकाणी मी इथपासून इथपर्यंत डिस्टन्स नाही म्हणत, सॉरी, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. काय ड्रॉ करतो मी, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. इथपासून इथपर्यंत डिस्टन्स हे झालं माझं एक्स युनिट, हे डिस्टन्स झालं माझं वाय युनिट. जर मी याला पायथागोरस यूज केला है ना, पायथागोरस यूज केला तर मला या ठिकाणी पायथागोरसनुसार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर हे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल पाहायला मिळतं. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. आता हेच सर्कल माझं एका पॉईंटमधनं पास होतं आहे, हेच सर्कल माझं आता एका पॉईंटमधनं पास होतं आहे. त्या ठिकाणी त्याचं सेंटर हे ओरिजिन नाही आहे. मग त्याचं जे सेंटर असेल ते सेंटर मी घेणार आहे एच के. ते सेंटर मी काय घेणार आहे, मी एच के. मग आता बघा सेकंड इक्वेशन आहे ना सर्कलचं, म्हणजे या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल तो पॉईंट माझा या ठिकाणी आहे, हे सर्कल मी या ठिकाणी ड्रॉ केलं आहे. या ठिकाणी तुमचे सेंटर काय एच के दिलं आहे, काय दिलं आहे, सेंटर एच के दिलं आहेत आहे ना. आणि तुमचा पॉईंट या ठिकाणी घेतला तुम्ही काय एक्स वाय, हा पॉईंट घेतला, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला सर्कलचं इक्वेशन फॉर्म करायचं. मी डायरेक्ट इक्वेशन राईट करतो, एक्स मायनस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, इज इक्वल टू आर स्क्वेअर. आपण डायरेक्ट फॉर्म्युला घेणार आहे. याला आपण सेंटर रेडियस फॉर्म असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सेंटर रेडियस फॉर्म. हा झाला स्टँडर्ड इक्वेशन, हे झालं सेंटर रेडियस फॉर्म. आता मला स्टडी करायचं डायमीटर फॉर्म. काय स्टडी करायचं मला, डायमीटर फॉर्म. आता डायमीटर फॉर्म हा माझा तिसरा पॉईंट आहे ना, डायमीटर फॉर्म थर्ड. डायमीटर फॉर्म बघा. आता डायमीटर फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचं इक्वेशन मिळतं मला एक्स मायनस एक्स वन इंटू एक्स मायनस एक्स टू प्लस वाय मायनस वाय टू इंटू वाय वन वाय मायनस वाय टू इज इक्वल टू 0. आता हे फॉर्म याला मी प्रूव्ह करणार आहे सेकंड लेक्चरमध्ये. हे असं काय येतं, पण त्या अगोदर सांगतो की जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल तर त्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप हा काय असतो, m1 या लाईनचा स्लोप, m2 या लाईनचा स्लोप, या दोघांचा प्रोडक्ट m1 m2 इज इक्वल टू -1. हा काय असतो, -1. याचा प्रूफ हा आपण नेक्स्ट व्हिडिओ सेकंड पार्ट याचा त्यामध्ये प्रूफ घेणार आहे. यावरती क्वेश्चन आपण त्या सेकंड लेक्चरमध्ये घेणार आहे.